विचार करा ना. तुम्हाला सांगितलं शिक्षण क्षेत्रात सुद्धा इथिक्स आहेत. कोण इथिक्सला पाळतंय? पाळते कोण इथिक्सला? विद्यार्थ्यांना फसवलं जाते. लाखोची फीस घेतल्या जाते. सांगितलं जातं, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही तसं करू. प्रत्यक्ष ती विद्यार्थी तिथे गेल्यानंतर तिथं काही संबंध मिळत नाही. फाउंडेशन कोर्समध्ये आम्ही अशी तयारी करून घेऊ, एका वर्षामध्ये तशी तयारी करून घेऊ. फाउंडेशन कोर्स ते विद्यार्थ्यांना लावलं, की त्याला 6 महिन्यानंतर कळतं, की चाललंय काय नेमकं. ज्या ठिकाणी नीतिमूल्यांचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे, नैतिकतेचे धडे दिले गेले पाहिजे, ज्या ठिकाणी नैतिकता हे मुलांवरती संस्कार टाकण्याचं साधन असायला पाहिजे, त्या ठिकाणी सुद्धा नीतिमत्ता कुठं पाळल्या जाते. जाहिरातीच्या माध्यमातून प्रलोभनं दिल्या जातात. 1 वर्षात, 2 वर्षात, 4 वर्षात बॉन्डवर लिहून देतो. अधिकार नाही झाला तर पैसे परत करू. हे आहे. हा सुद्धा एक व्यवसाय आहे. पण त्या व्यवसायाला नीतितत्वाची जोड आहे का? लोक म्हणतात नैतिकता कुठं राहिली? आम्ही कोणाला फसवतोय? कोणत्या मार्गाने जातोय? आज देशामध्ये जर विचार केला शिक्षणाचं खूप मोठं बाजारीकरण झालेलं आहे. हा उद्योग म्हणून समोर आलेला आहे. ह्या उद्योगाचं एक नीतितत्व असायला पाहिजे. काही संबंध येत नाही. आम्ही कोणाला फसवतो? विद्यार्थी येतोय, त्याचा आशावाद असतो, त्याचे वडील कुठून पैसे आणतात, त्यांना फीस भरलेली असते. खरंच आम्ही त्याला न्याय देतो का? शिकवणारी व्यक्ती सुद्धा त्याला वाटते का? ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, ह्या जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहक म्हणलं की ग्राहक कोणताही असू द्या, त्याची फसवणूक केल्या जाते. मग आर्थिक जीवनामध्ये आजच्या आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये बघा धर्मामध्ये सांगितलेलं आहे. हिंदू धर्म असेल, जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, इस्लाम धर्म असेल, कोणताही धर्म घ्या. माणसाने आर्थिक जीवन जगत असताना कोणत्या नीतितत्वाच्या आधारे संपत्ती कमवायला पाहिजे याचं सार सगळ्याच धर्मामध्ये सांगितलेलं आहे. पण प्रश्न निर्माण होतो की आधुनिक व्यवस्थेमध्ये जर तुम्ही विचार केला तर आधुनिक व्यवस्थेमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना नैतिकतेच्या माध्यमातून तुम्ही तुमचं महत्वाचं काय तुम्ही तुमचं जीवन जगायला तुमचा व्यवसाय सुद्धा म्हणजे व्यावसायिकते म्हणजे काय आधुनिक जीवनामध्ये जर विचार केला तर व्यावसायिकतेचे काही नीती म्हणजे नीतितत्व आहे.